हॅलो. तर आज दिवसभरामध्ये ना, एक 5 मिनिटं असे गेले ना, की त्या 5 मिनिटांनी मला खूप स्पेशल फील करवलं आणि खरंच त्या 5 मिनिटं माझ्यासाठी खूप स्पेशल होते. मी ते 5 मिनिटं कधीच विसरणार नाही. पुढे मी तुमच्यासोबत शेअर करते. पण त्याआधी नेहमीसारखं मी ऑफिसवरून सुटले आणि मम्मीच्या कामावर गेले मल्हारला पिकअप करायला. मल्हारला पिकअप करून डायरेक्ट घरी आले आणि आल्या-आल्या ना त्याचं प्रोजेक्ट बनवायला घेतलं. कारण त्याच्या शाळेमध्ये ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं आणि टॉपिक होतं वेस्ट आउट ऑफ बेस्ट. तर तसंच काहीतरी बनवायचं होतं. मग त्याच्या ट्युशन टीचरनी ना मला थोडीशी आयडिया दिली आणि मी पण थोडंसं माझी क्रिएटिव्हिटी केली आणि प्रिंटआउट्स वगैरे आणले होते आणि थोडंसं आपल्या हाताने पण मी पेंटिंग केलं आणि आज मी एवढंच केलं कारण मला भरपूर कामं होते दुसरी पण. म्हणून मी आज एवढंच केलं आणि दुसऱ्या दिवशी आल्या पण लगेच मी प्रोजेक्टला लागले. तर मी ना माझ्या काकूच्या मुलाला सांगितलं होतं थोडंसं स्केच करून ठेव, इथे ड्रॉइंग करून ठेव. तर त्यांनी ही ड्रॉइंग केलेली आहे आणि खूप सुंदर अशी त्यांनी ड्रॉइंग केलेली आहे. तर मी थोडंसं त्याला टचअप दिलं आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं म्हणून म्हटलं ड्रेस पण काहीतरी आपण जरा युनिक करावा. म्हणून मी काय केलं ना, एक व्हाईट कलरचं टी-शर्ट आणलं आणि काही फॅब्रिक कलर्स आणले. पेंटिंग वगैरे तर मला काही येत नाही, पण म्हटलं चला ट्राय करूया काहीतरी नवीन होईल. तर मग मी काय केलं ना, जे कार्डबोर्डवर पेंटिंग केलं होतं ना, तेच पेंटिंग मी टी-शर्टवर करायला घेतलं आणि करता ना खरंच सांगते फायनल रिझल्ट इतका सुंदर होता ना, असं वाटत होतं ना प्रिंट केलेलं आहे. मी बनवलं याच्यावर माझा आणि कोणाचाच विश्वास बसत नव्हता. खरंच खूप छान पेंटिंग झाली होती. तर मला ना नेक्स्ट साइडला पण असंच काहीतरी करायचं होतं. तर मी कुंडी बनवायला घेतलं आणि हो तुम्हाला ते 5 मिनिटाचं क्षण सांगायचं होतं ना, ते म्हणजे काय माहिती का? मी ऑफिसवरून सुटले आणि ही मुलगी माझ्याकडे आली आणि तिने मला ओळखलं. ती बोलली, की "ताई मी तुला फॉलो करते आणि मी रोज तुझे व्लॉग बघते. तू मला खूप आवडते." तिने माझं खूप कौतुक केलं आणि ते कौतुक ऐकून ना मला खरंच प्राउड फील झालं. असं वाटलं कोणतरी मला माझ्या कामाची पोचपावती दिली. त्यानंतर ना मी तिला विचारलं आणि हा मोमेंट कॅप्चर केला. कारण मला ना हा मोमेंट तुमच्यासोबत पण शेअर करायचा होता. तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.